मित्रांनो, हे जे प्रश्न आहे ते कर्नाटका सीईटी 2026 आहेत. एप्रिल 23, 2026 ला एक त्यांची सीईटी एक्झामिनेशन झालेली आहे. त्यातून हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळं तुमच्या येणाऱ्या परीक्षेला याचा निश्चित फायदा होणार. प्रश्न काय बघा, RCH2OH इज converted into RCHO, means primary alcoholic group is converted into aldehyde by reacting with. So alkaline KMnO4, LiLH4, NaC2H5OH, PCC, that is pyridinium chlorochromate. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अल्कलाइन KMnO4 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा रेड्युसिंग एजंट असणारा आहे. तर हा देखील रेड्युसिंग एजंट असणारा आहे. तर यामध्ये अल्कलाइन KMnO4 वापरलं तर काय होणार आहे? अल्डिहाइड इज कन्व्हर्टेड इनटू ऍसिड. त्यामुळं PCC जो असणार आहे, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, इट स्टॉप द रिॲक्शन ॲट अल्डिहाइड स्टेज. त्यामुळं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? डी, PCC. आता इथं पहा, ग्लिसरॉल म्हटलंय त्याने, इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल दिलंय त्याने. इट कंटेन्स, म्हणजे जर का आपण CH2OH, CHOH आणि CH2OH, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ काय? ग्लिसरॉल. त्यामुळं हा जो कार्बन ॲटम असणार आहे तो प्रायमरी असेल, हा कार्बन ॲटम प्रायमरी असेल आणि हा कार्बन ॲटम सेकंडरी असणार आहे. त्यामुळं ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे, OH प्रायमरीला जोडला, इथं OH प्रायमरी, म्हणजे दोन प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि एक सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असणारा आहे. त्यामुळे यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे पहा, टू प्रायमरी अँड वन सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप, म्हणजे हे करेक्ट आन्सर बी. तर इथं पहा, द करेक्ट IUPAC नेम म्हटलंय. आता हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. या स्ट्रक्चरचं आपण जर थोडंसं या पद्धतीनं जर लिहिलं, CH3 आणि OC2H5, म्हणजे हा जो ग्रुप आपल्याला दिसतोय तो काय असणार आहे? इथॉक्सी असणार आहे, बरोबर आहे. आणि हा जो असणार आहे तो मिथाइल ग्रुप असणार आहे. आणि कार्बन 1, 2 आणि 3, त्यामुळं याचं नाव काय असणार आहे पहा, 2 इथॉक्सी 2 मिथाइल प्रोपेन, म्हणजे हे करेक्ट आन्सर असणार आहे. बरोबर आहे. आता इथं आपण ऑप्शन दिलेले नाहीत, कारण ते स्ट्रक्चर्स इथं आपल्याला एक्सप्लेनेशनमध्येच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्या पद्धतीनं सोडवायला यायला पाहिजे. त्यामुळं इथं C4H8 जो असणारा आहे तो अल्किन असणार आहे, लक्षात घ्या, कारण हायड्रोजन संख्या कमी दिसते. एक BS3 ट्वाईस, म्हणजे हायड्रोबोरेशन B2H6 आहे आणि ऑक्सिडेशन आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन H2O2 इन NaOH. पी तयार झाला, CrO3 एनहायड्रस मीडियम म्हटलेला आहे, क्यू तयार झाला आणि क्यूवर जर CS3 Mg ची रिॲक्शन केली आणि पुन्हा हायड्रोलिसिस केलं तर हा आर मिळतो आणि MgOH हा बाय प्रॉडक्ट असणार आहे. त्यामुळं इथं त्याने म्हटलंय की PQR हे कोण आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल पहा, CH3, CH डबल बॉन्ड CH हा ब्यूट 2 ENE असणार आहे. आता हा जो ब्यूट 2 ENE असणार आहे यावर जर B2S6 किंवा BS3 ट्वाईस ची रिॲक्शन केली आणि पुन्हा इथं अँटी मर्कॉनिकॉप्स रूल असणार आहे हायड्रोजन पेरॉक्साईड असल्यामुळं, त्यामुळं वॉटर मॉलिक्यूल टोटल ॲड होतो. तो ॲड होताना या पद्धतीनं होईल, डबल बॉन्ड हा ब्रेक होईल, इथं OH येईल, हा डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इन टू सिंगल बॉन्ड आणि इथं एक H येईल. बरोबर आहे. म्हणजे हे अल्कोहोल तयार झालं, लक्षात घ्या. म्हणजे पी जो असणार आहे तो हे स्ट्रक्चर तयार झालं. या पी वर आता काय करायचं आहे, CrO3 एनहायड्रस मीडियम, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. आता यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं हा जो ग्रुप असणार आहे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप, याचं काय होणार आहे, आता ऑक्सिडेशन होणार आहे. आणि ऑक्सिडेशन झालं की इट इज
कन्व्हर्टेड इनटू कीटोन. त्यामुळं हा प्रॉडक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे क्यू. हा असणार आहे तो पी. आता या क्यू वर पुन्हा काय म्हटलंय त्यांनी CH3MgBr ची रिॲक्शन करायची आहे. म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर इथं हा जो कार्बोनिल ग्रुप असणार आहे इथं ती रिॲक्शन घडेल आणि OMgBr ऑक्सिजनला जोडला जाईल आणि इकडं CH3 येणार आहे. म्हणजे डायरेक्ट आपण रिॲक्शन लिहूया CH3 COMgBr इकडं आला CH3 CH2 CH3 आणि सेकंड स्टेप आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस केलं तर पुन्हा इथं हा बॉन्ड ब्रेक होईल आणि जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो CH3 इथं काय येणार आहे पहा. इथं येणार आहे OH CH2CH3. म्हणजे हे स्ट्रक्चर असणार आहे ते आर असणार आहे. म्हणजे PQR या पद्धतीनं असणार आहे. इथं आता दिलेले नाहीत ऑप्शन कारण ते जागा व्यापणार म्हणून आपण डायरेक्ट सोडवलेलं आहे. इथं म्हटलंय पहा मॅच द रिएजंट्स इन लिस्ट 1 विथ प्रॉडक्ट्स ऑप्टेन फ्रॉम देअर कार्बोनिल कंपाऊंड्स इन लिस्ट 2. म्हणजे कॉलम किंवा लिस्ट 1 मध्ये काय दिले तर रिएजंट्स आहेत आणि लिस्ट 2 मध्ये काय असणारे आहेत तर कार्बोनिल ग्रुपवर रिॲक्शन केल्यानंतर जे मिळणारे प्रॉडक्ट्स असणारे आहेत कार्बोनिल कंपाऊंड्सवर त्या प्रॉडक्टची यादी इथं त्यांनी दिलेली आहे. तर NH2OH म्हणजे हायड्रॉक्झिल अमाइन. हायड्रॉक्झिल अमाइन ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळेस जो तयार होणार आहे तो काय असणार आहे ऑक्झाईम असणार आहे. RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन असणार आहे. जर प्रायमरी अमाइन जर आपण विचारात घेतला तर इथं सिप्स रिएजंट हा थोडक्यामध्ये शिप्स बेस आपण म्हणूया नॉट रिएजंट. त्यानंतर अल्कोहोल आहे. अल्कोहोल आणि कार्बोनिल कंपाऊंडची रिॲक्शन जर केली तर तुम्हाला माहित आहे ॲसिटल हे तयार त्याच्यामध्ये होतं आणि HCN जर असेल तर सायनोहायड्रिन्स. म्हणजे या पद्धतीनं हे मॅच आपण करू शकतो. म्हणजे यातला ऑप्शन जो असणार आहे तो ए ऑप्शन हा करेक्ट असणारा आहे. कार्बॉक्झिलिक ऍसिड्स आर मोर ऍसिडिक दॅन फिनॉल्स. आता तुम्हाला माहित आहे की फिनॉल जे असणारे आहेत ते देखील फिनॉल इज अ वीक ऍसिड आपण म्हणतो. फिनॉल इज अ वीक ऍसिड आणि कार्बॉक्झिलिक ऍसिड्स हा स्ट्रॉंग ऍसिडिक मोर ऍसिड नेचर दाखवतं ते. त्यातलं पर्याय त्याने ते फॉर्मेशन ऑफ डायमर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मोर कोव्हॅलंट नेचर मोर रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ देअर कॉन्ज्युगेट बेस. तर यातलं करेक्ट आन्सर असणार आहे डी मोर रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ देअर कॉन्ज्युगेट बेस. म्हणजे इथं जर आपण पाहिलं कार्बॉक्झिलेट ऍसिड पासून कार्बॉक्झिलेट आयन तयार होईल आणि तिथं मात्र इथं दोनच तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दिसतात. परंतु दोन्ही ऑक्सिजन ॲटमकडं इलेक्ट्रॉनची घनता तुम्हाला इकडून तिकडं तिकडून इथं फिरताना दिसते. त्यामुळे इक्वल असणारे आहेत. त्यामुळे जरी याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स फिनॉक्साईड आयनपेक्षा कमी असली तरी स्टॅबिलिटी मात्र या तयार झालेल्या बेसची सगळ्यात जास्त असणारी आहे. कारण निगेटिव्ह चार्ज इव्हनली डिस्ट्रीब्यूट केलेला आपल्याला पाहायला मिळतो की जो फिनॉक्साईड आयनमध्ये असणार नाही. त्यामुळं डी ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. त्यानंतर काय म्हटलं द कंपाऊंड दॅट डझ नॉट आन्सर आयडोफॉर्म टेस्ट. आपल्याला माहित आहे की आयडोफॉर्म टेस्ट जी असणार आहे ती इट इज अ टिपिकल रिॲक्शन ऑफ मिथाइल कीटोन बरोबर आहे किंवा CH3CHOH हा ग्रुप असेल. म्हणजे याचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन C डबल बॉन्ड O मध्ये रूपांतर होऊ शकतं असे असतील तर. म्हणजे इथॅनॉल मध्ये शक्य आहे ॲसिटोन मध्ये पण शक्य आहे. इथॅनॉइक ऍसिड जो असणार आहे CH3C डबल बॉन्ड OH इथं मात्र हा ग्रुप आपल्याला दिसतो मिथाइन कीटोन परंतु तो स्वतंत्र नाही आहे. तर हा जो असणार आहे तो इट इज अ पार्ट ऑफ C डबल बॉन्ड OH आणि त्यामुळं हा जो एच असणार आहे तो अल्कलाईन मीडियम मध्ये काय करतो विड्रॉ केला जातो. त्यामुळे इथॅनॉइक ऍसिड हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे.
The acidic proton of COH group reacts with the base preferentially. This prevents the abstraction of alpha hydrogen, which is the first step of the haloform reaction. त्यामुळे कार्बोक्सिलिक acids do not give the positive iodoform test. हम्म? इथं पहा, नायट्रेशन ऑफ aniline in strong acidic medium gives significant amount of M nitroaniline. बरोबर आहे. आता इथं त्याने स्ट्रॉंग ऍसिडिक मीडियम मध्ये अॅनिलिन जर आपण स्ट्रक्चर काढलं, NH2 नायट्रोजनकडे एक लोन पेअर असणार आहे. त्यामुळे ऍसिडिक मीडियम मध्ये काय होईल, H+ हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन पेअर दिली जाईल आणि इथं चार्ज येईल आणि इथं 2च्या ऐवजी 3 येईल. म्हणजे काय तयार होणार आहे तिथं, तर अॅनिलिनियम आयन तयार केला जातो. आणि हा जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असणार आहे. त्यामुळं मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. म्हणजे इथं त्याचं उत्तर काय असणार आहे, तर इन बी बघा, इन स्ट्रॉंग ऍसिडिक मीडियम ॲनिलिन इज प्रेझेंट ॲज अ ॲनिलिनियम आयन. त्यामुळं मेटा नायट्रो ॲनिलिन हा तिथं आपल्याला मिळतो. बेसिक स्ट्रेंथ ऑफ अल्काइल अमाइन इन ॲक्वियस फेज इज नॉट डिसाइडेड बाय. हे सोपं आहे पहा. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये डिसाईड केली जाते. सॉल्वेशन इफेक्ट तुम्हाला माहित आहे, स्टेरिक हिंड्रन्समध्ये पण आहे. हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट मात्र अजिबात नाही. म्हणजे करेक्ट आन्सर असणार आहे ते हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. यामध्ये बघा आता रिॲक्शन सिक्वेन्सिस, इथं रिॲक्शन सिक्वेन्स दिलेला आहे. सुरुवातीला काय दिलंय पहा, बेन्झिन आहे. बरोबर आहे. या बेन्झिनवर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड कॉन्सन्ट्रेट H2SO4, म्हणजे इथं HNO3 ची इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 रिॲक्शन जर केली तर प्रॉडक्ट जो मिळणार आहे तो कोणता असणार आहे, नायट्रोबेन्झिन असेल. बरोबर आहे. म्हणजे ए मिळणार आहे तो नायट्रोबेन्झिन. ए झाला हा नायट्रोबेन्झिन. Fe इन HCl असणार आहे, म्हणजे हा रेड्युसिंग एजंट असणार आहे. त्यामुळं या ऑक्सिजन काढून टाकेल आणि तिथं हायड्रोजन येईल, म्हणजे NH2 तयार झाला. पुन्हा NaNO2HCl डायझोटायझेशन रिॲक्शन असणार आहे 273 केल्विनला. त्यामुळं इथं जो तयार होणार आहे सी, तो हा असणार आहे N2+Cl-, म्हणजे डायझोनियम, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. त्यानंतर तिथं म्हटलं की त्याच्यावर C2H5OH इथॅनॉलची रिॲक्शन केली. इट ॲक्ट्स ॲज अ रेड्युसिंग एजंट. त्यामुळे इथॅनॉलची रिॲक्शन जर केली तर तिथं काय मिळतंय बघा, CH3CH2OH. म्हणजे हा H आपण काढून टाकला तर तो Cl बरोबर गेला, HCl तयार झाला. बरोबर आहे. N2 यातला निघून गेला. करेक्ट. N2 निघून गेल्यानंतर यातला एक हायड्रोजन हा इथं येईल, म्हणजे तयार होईल बेन्झिन. हे पुन्हा बेन्झिन तयार होतं पहा. आपल्याला त्याने म्हटलंय डी ओळखायचा आहे. म्हणजे डी म्हणजे आता इथं जो शिल्लक राहिला आहे तो एवढा पार्ट काय असणार आहे पहा, CH3CHO असिटाल्डिहाइड. आहे का, ऍसिटाल्डिहाइड म्हणजे इथॅनल. म्हणजे करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते इथॅनल असणार आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन ऑर ऑप्शन्स द ऑर्डर ऑफ अरेंजमेंट डज नॉट ॲग्री विथ द व्हेरिएशन ऑफ प्रॉपर्टी इंडिकेटेड अगेन्स्ट इट. इथं पहिल्यांदा दिलंय पहा, BF3 डायपोल मुवमेंट्स दिलेले आहेत, तर ही डिक्रीजिंग ऑर्डर इथं असणारी आहे. त्यानंतर इथं डिक्रीजिंग ऑर्डर कुणाची आहे, तर बॉन्ड अँगलची आहे. इथं इन्क्रीजिंग ऑर्डर स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आणि इथं डिक्रीजिंग ऑर्डर दिलेलं आहे बॉन्ड लेंथ. हे जर आपण पाहिलं तर बॉन्ड लेंथ डिक्रीजिंग ऑर्डर हे बरोबर आहे.
इथं नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी वाढत जाते, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वाढत जाते, हेही बरोबर आहे. इथं HgCl2 लिनियर आहे. SF4 म्हणजे हाही सिक्वेन्स जो असणार आहे बॉन्ड अँगलचा, बरोबर आहे. कमी होत जाणारा तोही बरोबर आहे. आणि इकडं BF3, NF3, NH3. BF3 असणारे आहे ते डायपोल मुवमेंट याची 0 आहे आणि याची जास्त आहे याच्यापेक्षा, त्यामुळे इथं तो सिक्वेन्स चुकलेला आहे. म्हणजे इथं NH3 पाहिजे, NF3 आणि BF3 असा सिक्वेन्स पाहिजे. त्यामुळे इथं ऑप्शन जे असणार आहे ते हे करेक्ट असणार आहे, की जे बरोबर नाही आहे. विच ऑफ द फॉलोविंग विल नॉट ऍक्ट ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट. इथं ऑक्सिडायझिंग एजंट CrO3, MoO3, CrO4 2- CR2O7 2-, त्या प्रत्येकामध्ये CrMO, Crची ऑक्सिडेशन स्टेट ही कॉमन असणारी आहे, +6 असणारी आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात जो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणारा नाहीये तो कोण आहे, तर CrO4 2- असणारा आहे. The calculated spin only magnetic moment of Cr+2 ion. म्हणजे इथं ॲटॉमिक नंबर 24 असणार आहे. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, 4, बरोबर आहे. आणि एस मध्ये 2, परंतु 2 ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं इथं 4 असणारे आहे. त्यामुळं मॅग्नेटिक मुवमेंट जे असणार आहे ती किती असायला पाहिजे, 4.90. विच ऑफ द फॉलोविंग इज द मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स. आता स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असणार आहेत किंवा कॉम्प्लेक्स असणार आहे ते वेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. इथं जर आपण पाहिलं तर आयनचे ऑक्सिडेशन स्टेट जे असणार आहे ते 0 आहे. इथं +2 आहे, इथं +3 आहे, इथं +3 असणार आहे. त्यामुळे इथं लिगॅन्ड जो असणार आहे तो स्ट्रॉंगेस्ट हा आहे, परंतु इथं ऑक्सिडेशन स्टेट Fe ची 0 आहे. त्यानंतर खालोखाल CN हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे आणि ऑक्झलेट आयन, वॉटर हा न्यूट्रल आहे. हे सगळे विकफिल्ड लिगॅन्ड्स असणारे आहेत. म्हणजे या दोन्हीमध्ये तुलना केली तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळं यांच्यामधलं स्ट्रॉंग अट्रॅक्शन इथं आपल्याला जास्त पाहायला मिळतं, त्यामुळे इथं स्टॅबिलिटी जास्त असणारी आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असणार आहे. हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.